तर रवींद्र धंगेकरांकडून आरोपांचं मोहोळ सुरूच आहे। मोहोळ फडणवीस भेटीनंतर सुद्धा धंगेकरांनी आरोप करणं सुरूच ठेवलेलं आहे। मुरलीधर मोहोळांवर दाखल गुन्ह्यांसंदर्भात त्यांनी पोस्ट केली आहे। अॅट्रॉसिटीसह अनेक गंभीर गुन्हे असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, रवींद्र धंगेकर गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप करतायत आणि पुन्हा एकदा त्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या संदर्भात पोस्ट सुद्धा केलेली आहे। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे हे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर रवींद्र धंगेकर आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत। चंद्रकांतजी, आपल्यासोबत रवींद्र धंगेकर आहेत। पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे। हे सगळं पाडले हो बरोबर, आपल्यासोबत स्वतः रवींद्र धंगेकर आहेत। धंगेकर सर, तुमचं झी24 मध्ये स्वागत। रोज उठून तुम्ही मोहोळांवर आरोप करताय आणि ते उत्तर देतं, पण आता त्यांनी ठरवलं की उत्तर देणार नाही। आजचा तुमचा नवा आरोप आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत अॅट्रॉसिटीचं, जरा सविस्तर सांगा मला। नाही, याच्यामध्ये मी जे त्यांचं प्रतिज्ञापत्र आहे त्याच्यामध्ये त्यांच्यावर किती गुन्हे ते जे काल म्हटले माझ्यावर एक बी गुन्हा नाहीये आणि बेछूट आरोप माझ्यावर करत सुटले ते की जमीन हडपली, त्यांनी ते प्रकरण मला दाखव। मी त्यांनी मला बोलू द्या, मला दाखवू दे की माझ्यावर गुन्हा आहे आणि मी कोणाची जमीन हडपली, हे त्यांनी जर सिद्ध केलं तर मी माझ्या राजकारणाचा बी राजीनामा देईल, पण राजकारणातच येणार नाही मी। आणि ज्या पद्धतीने काल जैन धर्माचे धर्मगुरू तळतळ करत होते, ही तळतळ जर त्यांना पोचत नसेल त्यांच्यापर्यंत तर मग ह्यांना ज्यांनी लोकप्रतिनिधी केलं तर त्यांचा हा अपमान आहे। आज त्यांनी काल सांगितलं तर मी त्या गाडीचं प्रकरण काढलं। अरे मी माझी गाडी घेतली, मी माझ्या कंपनीची घेतली, मी पेट्रोल ना वापरला। अरे ज्यांनी तुम्हाला हे कळत नाही की तो लोगो जो आहे तो महानगरपालिकेचा सन्मान आहे, तो तुम्ही बिल्डर लोकांच्या दावणीला घेऊन बांधणार आहे का? ते सगळी शासकीय यंत्रणा ही बिल्डरांच्या दावणीला नेऊन बांधतात, ते आता काय लपून राहिलेलं नाही। पण ते बोलताना ते जबाबदारीने बोलतच नाही। विशाल गोखले माझा मित्र आहे आणि राहणार, पण जैन धर्माच्या जागेबद्दल एक शब्द सुद्धा त्यांनी काढला नाही। हा पुणेकरांचा अपमान आहे, जैन धर्माचा अपमान आहे। आणि ज्या पद्धतीने जैन धर्माचे जे साधू आहेत ते इतके तळतळून बोलतात काल, तर ते तळतळून बोलत असताना त्यांना त्याची जाग येत नाही। आणि आपण ज्या पद्धतीनं तुम्ही ही यंत्रणा, ही गल्ला भरू यंत्रणा आणि ही अड्डे गुत्तेवाल्यांची जी भाजपची विकृती, काही लोक आहेत त्यांना बाजूला। मुद्दा असा आहे, काल ते मुख्यमंत्र्यांना भेटले, त्यांचे मुख्यमंत्र्याकडे त्यांनी तक्रार केल्याची माहिती मिळते, सूत्रांची माहिती। मग हे प्रकरण कुठंतरी खूप लांबपर्यंत गेले असं एक आरोप होतोय की भाजपनंच त्यांच्या अंतर्गत राजकारणात तुम्हाला फूस आहे म्हणून रोज उठून तुम्ही त्यांच्यावर ट्विट करताय, असा एक आरोप होतोय। नाही, आरोप होतो नाही होतो हा नंतरचा विषय। जैन धर्मांचा महावीरांना तुम्ही घाण ठेवलंय, ह्याच्यावर कोण बोलत नाही। रवी धंगेकर काय करतो ह्याच्या बोलू नका। मुद्दा तोच ना, रवी धंगेकर पण तो मूळ आता जैन धर्मियांनीच काल एका खाव्यांनी एक ट्विट केलं की बाबा राजकारण्यांनी याच्यात राजकारण आणू नये, मूळ मुद्दा बाजूला राहतोय आणि धंगेकर वर्सेस मुरली मोहोळ असंच सगळं ते कलगीतिरा सुरू झालेलं आहे, मूळ मुद्दा बाजूला राहतो याच्यात। नाही, बरोबर आहे, खाब्यांना हे लक्षात आलं आहे की मुरलीधर मोहोळ ह्या प्रकरणात आहेत, म्हणजे राजकारण आणू नका, हे बरोबर बोलले ते, त्यांची चूक नाही। खाब्या हे चांगले कार्यकर्ते, कुठल्या तरी पक्षाचंही काम करतात। इनडायरेक्टली ते तुम्हालाही सुचवायचं की तुम्ही विषयांतर करता। माझं नाव नाही घेतलं त्यांनी, घेतलं त्यांच्याशी मी चर्चा करेन। आणि महावीर जैन धर्मीय त्यांचे ऍक्टर्स आहे का थोडे, आपला बी आहे, आणि महावीर त्यांचे ऍक्टर्स आहे का, त्यांनी जाहीर करा की महावीर आमचे ऍक्टर। त्यांनी तुमचं नाव नाही घेतलेलं, मामा मुद्दा असा आहे, मूळ मुद्दा होता जैन बोर्डिंगचे जमीन व्यवहाराचा, पण तुम्ही रोज उठून बाकीचे आरोप करतात, असा एक आरोप होता। म्हणजे आता हे गुन्ह्यांचं आलं, नंतर गाडीचं आलं, त्याचं जैन बोर्डिंगचा काय संबंध आहे? तो जो बिल्डर आहे, ज्याची गाडी वापरली त्या बिल्डरची गाडी वापरली, तो बिल्डर इथं सेकंडला लिलावला आहे, म्हणजे ही योगायोग आहे का? म्हणजे त्यांनी जी गाडी महापौरांच्या काळात वापरली ते ह्याच बिल्डरची वापरली, ह्याच कंपनीची वापरली, म्हणतात ना मी भागीदार आहे, जाहीरपणे सांगितलं। पण महानगरपालिकेचा लोगो असलेला, महानगरपालिकेचा सन्मान असलेला तुम्ही बिल्डरच्या दारात नेऊन बांधणार आहे का? मी खर्च वाचवला महापालिकेचा। सायकलीवर बाबूराव जगताप यायचे, स्वतःच्या कंपनीच्या नाही, त्यांना विसर पडला की हा महानगरपालिकेमध्ये सायकल येणारे बी महापौर होते। त्यांनी दिमागात ही 4 व्हीलर गाडी माझ्या कंपनीची, बडेकर कंपनीची, मी आणतो, म्हणजे तुम्ही सन्मान हा सन्मान, आमचा पुणेकरांचा सन्मान तुम्ही बिल्डरच्या दारात नेऊन बसवलाय, ह्याची दुःख आमच्या। मीच मालक आहे ते कंपनीचा, बिल्डरच्या दारात नाही, मी भागीदार आहे, एफिडेविट मध्ये दिलंय ते। नाही, मग ते म्हणतात त्या कंपनीतून मला 1 रुपयाचा फायदा नाही झाला, मग गाडी कशी आली? आता सगळा हा विषय आहेतच की
बरं तुम्ही गुन्ह्यांचं काय कुठले कुठले गुन्हे जरा सांगा ना आता मला. त्याच्यामध्ये मी ट्विट केले, त्यांच्या प्रतिज्ञापत्रात 5-6 गुन्हे आहेत. त्याच्यामध्ये अपार अट्रोसिटी सारखा दलित बांधवांवर अन्याय केलेला गुन्हा सुद्धा, पोलिसांनी कुठल्याही पद्धतीत त्याला मदत नाही केली त्या युवकाला, तरी तो गुन्हा दाखल होऊन तो आता त्याच्यावर चालू आहे. तो काल सामंत सरांनी, उदय सामंत सरांनी असं म्हणलं की महायुतीत तुम्ही नवी मुंबईचा जर विषय लावत असाल मग आमच्या दंगेकरांका बसत. मग एकूण कुठंतरी नवी मुंबई आणि पुण्यात महायुतीत एक प्रकारे बेनाव आम्हाला निर्माण झाल्याचं माध्यमांमधनं दिसतोय. याला तुम्ही कुठेतरी खतपाणी घालता असा एक आरोप होतोय. नाही असं काहीच नाही. विषय असा आहे की जैन धर्मांची जागा मी खाल्ली का? ज्या बिल्डरांनी खाल्ली त्या बिल्डरांच्या संबंधित लोकांवरच बोलणार ना. आम्ही थोडी दुसऱ्यावर जाऊन बोलणार आहे. ज्यांनी याच्यामध्ये पाप केले त्यांनाच विचारणार, हे पाप तुम्ही केलंय का नाही, आणि केलं असेल तर काय केलं, आणि केलं नसेल तर ह्याच्यात दुरुस्ती करा. एवढाच विषय आमचा. पण शेवटपर्यंत लावून धरणार आहे. मग मी कुठं थांबलोय? फोकस हा शेवटी जमिनीवरती असणं अपेक्षित आहे. मग आता चित्र असं निर्माण झालंय मुरलीधर मोहोळ वर्सेस धंगेकर. मग मूळ मुद्दा राहतोय बाजूला. अजिबात नाही. मूळ मुद्दा जैन धर्मियांची जागा सुटली पाहिजे. महावीरांचं देऊळ दिमागात नवीन बांधलं पाहिजे. फडणवीस साहेबांनी याला अनुदान देऊन शासनाकडून 100 कोटी रुपये अनुदान युवकांना हे दरवाजे उघडे करून दिले पाहिजे. आणि हे 150 खाटांचं 200 खाटांना 5000 खाटांचं करा. हे विद्येचं माहेरघर आहे आणि युवकांना शिकू द्या आणि त्यांना तुमचे शासनाला आशीर्वाद देतील. एक तर जैन समाज कोणाच्या पुढे हात पसरत नाही, तो व्यापारी आहे, कायम समाजाला देत आलाय. आणि देत असणाऱ्या लोकांना ज्या पद्धतीने आज ॲक्शन होती, त्यांच्या जागेवर बळकवल्या जातात, त्याच्यावर जर बोलणं तर गैर काय माझं. तुम्ही थांबणार कधी? जागा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत जैन धर्माच्या ताब्यात, तोपर्यंत आमची लढाई चालू राहणार. असा एक आरोप होतो की आता महापालिका इलेक्शन आलेत, मुरली अण्णा इथले महापालिका तिकीट वाटप त्यांच्याकडे येणार आहे, ते होऊ नये म्हणून काही त्यांच्याच पक्षातल्या लोकांची तुम्हाला फूस आहे. खरं काय? आता माझं म्हणणं आहे की गाठाताटाच्या राजकारणामध्ये मी पडत नाही, पण एक गुन्हेगारी, पबवाले, अड्ड्यावाले, दारूवाल्यांचा एक गट आहे आणि एक गट ज्यांनी प्रामाणिक काम करून या पक्षाला उंची दिली त्यांचा एक गट उघड झालेला आहे. पण ह्याच्यामध्ये आज जे दिसतात ते आता गटातटाचं राजकारण ते करायला लागलेत. कारण त्यांच्या गटाची लोक माझ्याविरुद्ध आता मेसेज पाठवणं, माझं काय पाठवणं, तर त्यांचा गट आता दिसतो. ज्यांना उमेदवारी मिळणार आहे ते तर टाकणार आहे, ज्यांना नाही मिळणार ते बी टाकणार आहे. पण ह्याच्यामध्ये मुरलीधर मोहोळांचा जो गट आहे तो दारूवाले, अड्ड्यावाले, गांजावाले ह्यांचा जो गट आहे तो आता दिसतोय. काल मुरलीधर मोहोळ मुख्यमंत्र्यांना भेटले, तुम्ही भेटणार काय प्रकरण?